नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती आज आपण पहिल्यांदाच भरीव कारल्याची रेसिपी बनवणार आहोत आणि तीही अजिबात कडू न होणारी, अगदी लहान मुले या कारल्याला सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने आपण बेसिक मसाल्यांपासून घरगुतीच्या ही कारल्याची रेसिपी बनवणार आहोत। तर यामध्ये आपल्याला कुठलेही गूळ किंवा चिंच वापरण्याची गरज नाही, अजिबात कडू होत नाही। माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही हे कारलं नक्की करून बघा आणि त्यासोबतच आपण चौकोनी असा कोथिंबीरीचा पराठा बनवणार आहोत। तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथं 1/2 किलो कारले घेतलेली आहे, ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। आता हे कारले आपण कट करून घेणार आहोत, याचा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपण कट करून घेणार आहोत। आता चमच्याच्या साहाय्याने मी कारल्यामधील आतला जो भाग आहे तो मी काढून घेणार आहे। यामधील आपल्याला जो बिया आहेत त्या घ्यायच्या नाही आणि जो नरम भाग आहे तो आपण आपल्या मसाल्यांमध्ये वापरणार आहोत। तर बघा, कारल्यामध्ये आपण पूर्ण गर्ग काढून घेतलेला आहे। आता मी संपूर्ण कारल्यातील गर्ग अशाच पद्धतीने काढून घेते। तर बघा, इथं छान आपण अगदी इजी तयार होते, कारल्यातील गर्ग काढायला त्रास देत नाही। आणि इथं मी संपूर्ण कारल्यातील गर्ग काढून घेतलेला आहे। आता मी इथं शिलरच्या साहाय्याने आपल्या कारल्यांचा वरचा खरखरीत भाग आहे तो मी असा शिलून घेतलेला आहे। आता आपण यावरती मीठ टाकून याला छान असं मीठ लावून घेणार आहोत कारल्यांना। तर बघा, इथं मी मीठाने आपलं कारलं छान चोळून घेतलेलं आहे। तर आतून सुद्धा मी छान असं मीठ लावणार आहे, तर यानेच आपलं कारलं कडू होत नाही। आणि आता मी चाळणीवरती आपलं मीठ लावलेले कारले ठेवून घेतलेले आहे। गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावरती आपली चाळणी ठेवलेली आहे। आता हे कारले आपल्याला छान असे 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। तर 10-12 मिनिटांमध्ये 75% असे कारले आपले वाफवले जातात। दुसरीकडे मी मसाले भाजण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि 1 वाटी मी यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे। तर मसाले आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचे आहे। कमी गॅसवरती भाजलेल्या मसाल्यांची रेसिपी खूप छान लागते। आता यामध्ये मी अर्धी वाटी एवढं सुक्कं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे तीळ, 2 चमचे धने, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आपल्या कारल्यातील नरम भाग आहे तो मी 2 चमचे घेतलेला आहे। आता हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच आपण आपले मसाले भाजणार आहोत। तर बघा, इथं आता शेंगदाणे सुद्धा मी त्यामध्ये भाजून घेतले परत। तर बघा, इथं आपले मसाले किती छान भाजले गेलेले आहे। मसाले आपल्याला कमीच गॅसवरती भाजायचे आहे। आता मी मसाले काढून घेतले आहे, त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहे। आता जिरे सुद्धा छान भाजलेले आहे। आता इकडे आपले कारले सुद्धा छान असे 70-75% शिजलेले आहेत। आता मी मसाले आपले गार झालेले आहे, हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घेते, 1/2 चमचा एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा एवढी मी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मी एवढं घरगुतीचं लाल तिखट घेतलेलं आहे। आता आपण पाणी न टाकता हे सगळं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर तुम्ही बघितलं, आपण मसाल्यांमध्ये कुठेही गूळ किंवा चिंचेचा वापर केलेला नाही। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे, मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते। आता आपले कारले सुद्धा गार झालेले आहे, यामध्ये आपण मसाले भरणार आहोत। तर छान असे बोटाने दाबून दाबून आपण आपल्या कारल्यांमध्ये मसाला भरणार आहोत। मसाला आपल्याला छान भरायचा आहे कारल्यामध्ये। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा कारले करून बघा। भरीव कारले खूप छान लागतात हे कारले आणि टेस्टला तर अप्रतिम, अजिबात कडू होत नाही अशा पद्धतीने बनवलेल्या कारल्याची भाजी। आता हे उरलेला मसाला आपण आपल्या कारल्यांमध्येच वापरणार आहोत। त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे एवढं, आणि यामध्ये आपले भरलेले कारले ठेवून घेत आहे। आता हे कारले आपण 1-2 मिनिटाला हलवत कमी गॅसवरतीच आपण हे शिजवून घेणार आहोत। आता कमी गॅसवरती शिजवल्याने आतले मसाले सुद्धा आपले छान असे शिजले जातात। तर बघा, आता इथं आपले कारले छान शिजलेले आहे। उरलेला मसाला सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे।
आता ही छान आपण 1 ते 2 मिनिटभर कारल्यांमध्ये मसाला परतून घेणार आहोत। तर आपली इथे कारल्याची भाजी तयार झालेली आहे। इथं मी आपल्या गव्हाचा चौकोनी पराठा बनवलेला आहे, पुडाचा कोथिंबीरीचा पराठा बनवलेला आहे। कारल्यांसोबत हा पराठा खूप छान लागतो, तुम्ही सुद्धा एकदा करून बघा। बघा आता माझी इथं पराठा सुद्धा तयार झालेला आहे आणि कारल्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। तुम्ही कशी भाजी बनवतात मला कमेंट करून सांगा। तर बघा छान झालेली आहे आपली भाजी। हो, आणि टेस्टला तर अप्रतिम लागते बरं का। तर बघा, वाव, मस्त। संपूर्ण घरामध्ये आपल्या कारल्यांचा सुगंध दरवळत आहे, मुले सुद्धा हिला आवडीने खातात। तर बघा, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।